आजकाल मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा हा मोठा प्रश्न झाला आहे. हाऊ टू रिड्यूस चिल्ड्रन स्क्रीन टाईम नाउअडेज हॅज बिकम अ मेजर इश्यू. मैदानी खेळांची आवड निर्माण केली तर मुले मोबाईलपासून दूर राहतील. इफ वी कल्टिवेट अन इंटरेस्ट इन आउटडोर गेम्स, चिल्ड्रन विल स्टे अवे फ्रॉम मोबाईल फोन्स. मुलांसमोर आपण स्वतः पुस्तके वाचली तर तेही वाचनाची सवय लावतील. If we read books in front of children, they too will develop a habit of reading. आजकाल शाळांचे प्रोजेक्ट्स इतके असतात की पालकांनाच अभ्यास करावा लागतो. स्कूल प्रोजेक्ट्स आर सो डिमांडिंग नाउअडेज दॅट पेरेंट्स देमसेल्व्स हॅव टू स्टडी. मुलांवर जास्त अभ्यासाचा ताण न टाकता त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. इन्स्टेड ऑफ पुटिंग एक्सेसिव्ह स्टडी प्रेशर ऑन किड्स, वी शुड एनकरेज देअर टॅलेंट्स. आजकालच्या महागाईत मुलांचे शाळेचे शुल्क भरणेही कठीण झाले आहे. इन टुडेज इन्फ्लेशन, पेईंग चिल्ड्रन स्कूल फीज हॅज ऑल्सो बिकम डिफिकल्ट. म्हणूनच महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. दॅट इज वाय प्लॅनिंग एक्सपेन्सेस राईट ॲट द बिगिनिंग ऑफ द मंथ इज इसेन्शियल. आपण घरात वीज आणि पाण्याची बचत करण्याची सवय लावली पाहिजे. वी शुड कल्टिवेट द हॅबिट ऑफ सेव्हिंग इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ॲट होम. दर महिन्याला थोडी रक्कम रिकरिंग डिपॉझिट म्हणजे RD मध्ये टाकत जा. डिपॉझिट अ स्मॉल अमाऊंट इन टू अ रिकरिंग डिपॉझिट RD एव्हरी मंथ. लहान लहान बचतीतूनच भविष्यात मोठी आर्थिक मदत उभी राहते. स्मॉल सेव्हिंग्स टुगेदर बिल्ड सबस्टॅन्शियल फायनान्शियल सपोर्ट फॉर द फ्युचर. घराची काळजी घेताना स्वतःचे जेवण वेळेवर करायला विसरू नका. While taking care of the house, don't forget to have your meals on time. दिवसभर धावपळ होते, पण स्वतःसाठी पाणी पिण्याचेही भान राहत नाही. There is a rush all day, and I don't even remember to drink enough water. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Keeping the body well hydrated is very important for health. अधूनमधून डॉक्टरांकडे जाऊन नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. वन शुड विजिट द डॉक्टर ओकेजनली फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स. महिलांनी रक्तातील हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमच्या पातळीकडे लक्ष दिले पाहिजे. विमेन मस्ट पे अटेन्शन टू देअर हिमोग्लोबिन अँड कॅल्शियम लेवल्स. घरातील प्रत्येकाची आवड सांभाळणे हे सोपे काम नसते. केटरिंग टू द चॉईसेस ऑफ एव्हरीवन ॲट होम इज नॉट एन इझी टास्क. सासू सासऱ्यांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. वी गेट टू लर्न अ लॉट फ्रॉम द लाईफ एक्सपिरियन्सेस ऑफ आर इन-लॉज. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यात स्त्रीचा सर्वात मोठा वाटा असतो. अ वुमन प्लेज द बिगेस्ट रोल इन कीपिंग द होम ॲटमॉस्फिअर जॉयफुल. घरात कधी मतभेद झाली तरी शांत राहून विषय मिटवला पाहिजे. इवन इफ डिफरन्सेस अराइज ॲट होम, दे शुड बी रिझॉल्व्ड कामली. संवाद चांगला असेल तर कोणतेही नाते टिकून राहते. इफ कम्युनिकेशन इज गुड, एनी रिलेशनशिप एन्ड्योर्स वेल. सणासुदीच्या दिवसांत घराची स्वच्छता आणि खरेदीची खूप धावपळ होते. ड्युरिंग फेस्टिव्ह टाइम्स, हाऊस क्लिनिंग अँड शॉपिंग कॉज अ बिग रश. फराळाचे पदार्थ घरच्या घरी बनवल्याची चव बाजारातील पदार्थांना येत नाही. मार्केट स्नॅक्स कॅनॉट मॅच द टेस्ट ऑफ फेस्टिव्ह स्नॅक्स मेड ॲट होम. सर्व सण एकत्र साजरे केले तर कुटुंबातील जिव्हाळा वाढतो. सेलिब्रेटिंग ऑल फेस्टिवल्स टुगेदर इन्क्रीजेस वॉर्मथ विदिन द फॅमिली. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे ही आपली संस्कृती आहे. वेलकमिंग अँड होस्टिंग गेस्ट्स वॉर्मली इज पार्ट ऑफ आवर कल्चर. सणांच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात याचा आनंद वेगळाच असतो. द जॉय ऑफ ऑल रिलेटिव्स गॅदरिंग टुगेदर फॉर फेस्टिवल्स इज ट्रूली स्पेशल. घरातली कामे आटपून दुपारी थोडा वेळ स्वतःच्या आवडीसाठी दिला पाहिजे. आफ्टर फिनिशिंग हाऊसहोल्ड चोर्स, वन मस्ट गिव्ह सम आफ्टरनून टाइम टू हॉबीज. शिवणकाम किंवा विणकाम शिकल्यास घरातूनच थोडे उत्पन्न मिळू शकते. लर्निंग टेलरिंग और निटिंग कॅन ब्रिंग इन सम इन्कम फ्रॉम होम. ऑनलाईन माध्यमातून आजकाल अनेक नवीन कौशल्य घरबसल्या शिकता येतात. नावडेज मेनी न्यू स्किल्स कॅन बी लर्न फ्रॉम होम थ्रू ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. स्वतःच्या पायावर उभे राहिल्याने मनातील आत्मविश्वास वाढतो. स्टँडिंग ऑन वन्स ओन फीट बूस्ट्स इनर सेल्फ कॉन्फिडन्स. वयाची कोणतीही अट न ठेवता नवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे. One should keep learning new things without letting age be a barrier.
बाजारात भाज्या आणि फळांचे दर रोज बदलत असतात. व्हेजिटेबल अँड फ्रूट प्राइसेस इन द मार्केट कीप चेंजिंग एव्हरी डे. आठवड्याची भाजी एकदम आणून ठेवली तर रोजची धावपळ वाचते. बाईंग अ वीक्स व्हेजिटेबल्स ऑल ॲट वन्स सेव्स डेली हॅसल. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत. वी शुड स्टॉप युझिंग प्लास्टिक बॅग्स अँड स्विच टू क्लॉथ बॅग्स. घरातील कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले पाहिजे. हाऊसहोल्ड वेस्ट मस्ट बी सेग्रिगेटेड इंटू वेट अँड ड्राय वेस्ट. सोसायटी परिसर स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कीपिंग द सोसायटी प्रिमाइसेस क्लीन इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऑल ऑफ अस. एका चांगल्या शेजाऱ्यामुळे कठीण प्रसंगात मोठा आधार मिळतो. अ गुड नेबर प्रोव्हाइड्स इमेन्स सपोर्ट ड्युरिंग डिफिकल्ट सिच्युएशन्स. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने नाते अधिक घट्ट होते. शेअरिंग इन ईच अदर्स जॉयज अँड सॉरोज स्ट्रेंथन्स आर बॉन्ड. संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारा शेजारी जवळच्या नातेवाईकासारखा असतो. अ नेबर हू स्टेप्स अप ड्युरिंग क्रायसिस इज जस्ट लाईक क्लोज फॅमिली. आपण नेहमी एकमेकींशी आदराने आणि आपुलकीने बोलले पाहिजे. वी शुड ऑलवेज स्पीक टू वन अनदर विथ रिस्पेक्ट अँड वॉर्मथ. सकारात्मक विचार ठेवल्यास घरातील समस्या सोडवणे सोपे जाते. कीपिंग अ पॉझिटिव्ह माइंडसेट मेक्स सॉल्व्हिंग हाऊसहोल्ड प्रॉब्लेम्स इझियर. मुलांमध्ये लहानपणापासूनच कष्टाची आणि बचतीची सवय लावली पाहिजे. चिल्ड्रन शुड बी टॉट द व्हॅल्यू ऑफ हार्ड वर्क अँड सेव्हिंग फ्रॉम एन अर्ली एज. त्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचे संस्कार दिले पाहिजेत. दे मस्ट बी टॉट द व्हॅल्यूज ऑफ रिस्पेक्टिंग एल्डर्स. मुलांच्या छोट्या यशाचेही कौतुक करायला विसरू नका. नेव्हर फॉरगेट टू अप्रिशिएट इवन द स्मॉल अचीवमेंट्स ऑफ चिल्ड्रन. पालक म्हणून आपण त्यांच्या चांगल्या मित्रासारखे वागले पाहिजे. ॲज पेरेंट्स वी शुड इंटरॅक्ट विथ देम लाईक गुड फ्रेंड्स. घर हे असे ठिकाण असले पाहिजे जिथे प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी वाटेल. अ होम शुड बी अ प्लेस वेअर एव्हरीवन फील्स सिक्युअर अँड हॅपी. आजच्या या चर्चेमुळे मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. आय रिसीव्ड अ लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी फ्रॉम टुडेज डिस्कशन. अशा छान गप्पांमुळे मनावरचा थकवा पूर्णपणे निघून जातो. सच प्लेझंट कॉन्व्हर्सेशन्स कम्प्लिटली ड्राईव्ह अवे मेंटल फटीग. आपण दर आठवड्याला असेच एकत्र भेटून चर्चा केली पाहिजे. वी शुड मीट अँड टॉक लाईक दिस एव्हरी वीक. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची वेळ झाली आहे. नाव इट इज टाइम टू प्रिपेअर फॉर आफ्टरनून कुकिंग. तुम्ही कामात व्यस्त असाल. पुन्हा संध्याकाळी निवांत बोलूया. यू मस्ट बी बिझी विथ वर्क. लेट्स टॉक लेजरली अगेन इन द इव्हनिंग. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मराठीतून इंग्रजी शिकायचे आहे तर मग आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल मराठी टू इंग्लिश मॅजिकला.